वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भगवान जेव्हा फारच मागे लागले तेव्हा महाराज म्हणाले, तू जर म्हणतोस आहेस तर मागतो का? आम्हाला हरिदासाच्या घरातच जन्म पाहिजे, तू दुसरं तिसरं काही देशील तर चालणार नाही. इंद्रपद दिलं तरी आम्हाला नको, नाही चालणार आम्हाला. स्वर्गाचं राज्य दिलं तरी नको, पृथ्वीचा तर प्रश्नच नाही. अरे वैकुंठ सुद्धा आम्ही स्वीकारायला तयार नाही हरिदासाच्या घरापुढे. त्यामुळे आम्हाला तो नको, वैकुंठीचा वास नको, आम्हाला चालणार नाही ते सुद्धा. म्हणून हे इच्छित आहे का? त्यांचं मागणं हे निश्चयात्मक असतं, नाही तर डळमळीत असतं. उदाहरण, जेव्हा कुणालाही काही न मागणारी माणसं, अगदी देवाला सुद्धा काही न मागणारी माणसं जेव्हा काहीतरी मागतात त्यावेळेला त्या मागण्यामध्ये फार मोठं महत्व असतं. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, मज उपजवा जन्मांतरी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. विठ्ठल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा मागणीपर असणारा अभंग आहे. या हरिदासाच्या थोर कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला त्या वैकुंठवासी श्री तुकाराम महाराज यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या उत्सवामध्ये सेवा करण्याचा योग आलेला आहे. संतांच्या अंतःकरणामध्ये हरिदासांच्या विषयी काय भाव असतो, त्यांच्याविषयीचं जे काही प्रेम असतं, त्या कुळाविषयीचा जो आदर असतो, तो आदर या अभंगामध्ये व्यक्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा हा मागणीपर अभंग आहे, स्पष्टच आहे. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देगा असं म्हणलंय, द्या म्हणलंय, त्या अर्थी काहीतरी मागणं आहे, ही गोष्ट नक्की आहे. मागणीपर अभंग आहे, पण इतर मागणीपर अभंगापेक्षा यातलं मागणं वेगळं आहे. इतर अभंगामध्ये महाराजांनी मागितलं आहे, मागितलं नाही असं नाही. मागू नये हे माहीत असतानाही मागितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाला सुद्धा मागू नये असं म्हणणारी ही मंडळी आहे. वडिलांची रीत जाणणारी आहे, प्रमाण पाठातली आहेत सगळ्यांच्या, नुसता उल्लेख केला तरी पुरे आहे. असं यांना मागू नये हे माहीत असतानाही मागितलं. जेव्हा कुणालाही काही न मागणारी माणसं, अगदी देवाला सुद्धा काही न मागणारी माणसं जेव्हा काहीतरी मागतात त्यावेळेला त्या मागण्यामध्ये फार मोठं महत्व असतं. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत महत्वाचा असणारा हा मागणीपर अभंग आहे.
पण हे मागणं एकेरी नाही. मी तर वेगळे पण सांगत होतो काय आहे ते. इतर वेळी इतर अभंगातून आपल्याला जे मागणीपर अभंग आहेत आणि ते पुष्कळ आहेत, सगळ्याच संतांचे आहेत. हे जे मागणीपर अभंग आहेत त्या मागणीपर अभंगामध्ये त्या संतांनी स्वतः होऊन मागणी केलेली आहे. या अभंगातला फरक आहे, इथे त्यांना मागण्याचा आग्रह आहे म्हणून मागतात. विठ्ठल विठ्ठल. हा जो अभंग आहे हा एकेरी अभंग नाही, हा दुहेरी अभंग आहे. दुहेरी म्हणजे काय? एकेरी अभंग म्हणजे ज्यात बोलणारा एकच असतो त्याला म्हणायचे एकेरी अभंग, आणि ज्यात बोलणारे दोघं असतात त्याला म्हणायचं दुहेरी अभंग. या अभंगामध्ये बोलणारे दोघं आहेत, एक तुकाराम महाराज आहेत आणि एक त्यांना मागण्याचा आग्रह करणारा परमात्मा पांडुरंगराय आहे. असे दोघं जण बोलतात. आपल्याला बोललेलं फक्त एकाच ऐकू येतं, याचा अर्थ दोघं बोलत नाहीत असं नाही. फोन करीत असला एखादा मनुष्य, आपण जर जवळ बसलेले असलो तर इकडं बोलणारा काय का बोलतो ते आपल्याला ऐकायला येतं, पण तिकडं बोलणारा काय बोलतो ते आपल्याला ऐकायला येत नाही. फोन त्याच्या कानाला लागलेला असतो, तो काय बोलतो हे आपल्याला ऐकायला येतं. जवळ बसलेला असलो आपण तर त्याच खोलीत बसलेले असलो आपल्याला ऐकायला येतं, पण तिकडून तो काय बोलतो हे आपल्याला ऐकायला येत नाही. मग काय बोलतो ते कळतं मात्र कशावरून? हा काय बोलतो त्याच्यावरून. इकडचा काय बोलत असेल त्याच्यावरनं तिकडचा काय म्हणत असावा हे आपल्याला कळतं. इकडचा जर म्हणू लागला, अरे औषध घे ना, मग समजावं की त्याला काहीतरी झालंय. हा जर औषध घे म्हणत असेल तर त्याला काहीतरी झालंय असा आपल्याला अंदाज बांधता येतो. म्हणजे तिकडचा काय म्हणत असावा याचा आपल्याला अनुमान करता येतं, तर्क करता येतो. इकडचा जर म्हणू लागला की बुवा आज काही जमणार नाही, आज काही पोट ठीक नाही, समजावं की जेवणाचं आमंत्रण आहे. विठ्ठल विठ्ठल. इकडचा काय बोलतो याच्यावरनं तिकडचा काय बोलत असावा याचा आपल्याला तर्क करता येतो. म्हणजे बोलणारे दोघं जण असतात तिथे, हे कळतं आपल्याला. त्याप्रमाणे इथं सुद्धा तुकाराम महाराज काय बोलतात एवढंच आपल्याला कळतं. तिकडून परमात्मा पांडुरंगराय त्या फोनच्या त्या टोकापासून काय बोलायला लागला हे आपल्याला कळत नाही, ते फक्त त्यांना कळत. पण ते काय बोलतात याच्यावरनं पांडुरंग काय बोलत असेल हे आपल्याला कळतं. परमात्मा काय म्हणत असेल त्यांना हे आपल्याला कळतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, म्हणसी काही मागा, याचा अर्थ तो मागा मागा म्हणतो. त्याचं म्हणणं काहीतरी मागा मागा असा आहे, मागण्याचा तो आग्रह करतो आहे, असा या दोघांच्या मधला हा संवाद आहे. भक्त आणि भगवान या दोघांच्या मधला संवादात्मक असा हा अभंग आहे. भक्त आणि भगवान या दोघांच्या मध्ये नेहमी संवादच असतो. आमचा दोघांशी विसंवाद असतो. विठ्ठल विठ्ठल. संवाद शब्दाचा काय अर्थ आहे? संवाद शब्दाचा अर्थ नुसतं संभाषण नव्हे. देव आणि भक्त यांचा संवाद आहे. संवाद आहे या शब्दाचा काय अर्थ? संवाद म्हणजे ते नुसतं एकमेकाशी बोलतात, त्याला संवाद म्हणत नाहीत. व्यवहारात म्हणत असतील, काही वेळेला संभाषणाला सुद्धा संवाद असा शब्द वापरतात. संभाषण वेगळं आणि संवाद वेगळा. काय फरक आहे?
संभाषणामध्ये नुसतं भाषण असतं, संवादामध्ये मन जुळलेली असतात. विठ्ठल विठ्ठल. ज्यांची दोघांची मन जुळलेली असतात, ज्यांचे हृदयाचे सूर सारखे लागलेले असतात, त्या दोघांच्या मध्ये संवाद असतो. संगीतामध्ये वादी आणि संवादी असे स्वर असतात. आम्हाला म्हणता येत नाही केशव महाराजांच्या सारखं, परंतु कीर्तनकाराला अशा गोष्टी खिशात ठेवाव्या लागतात. वादी आणि संवादी असे स्वर असतात. काय या वादी संवादीचा अर्थ? वादी स्वराचं ज्या स्वराशी जमतं त्याला संवादी स्वर असं म्हणतात. वादी स्वराशी ज्या स्वराचं जमतं त्याला संवादी स्वर म्हणतात. त्या संवादी स्वरात पुन्हा दोन प्रकार आहेत. एक मध्यम भावानी संवादी आणि एक पंचम भावानी संवादी, असे दोन प्रकार पुन्हा त्याच्यामध्ये आहेत. वादी आणि संवादी या स्वराशी ज्यांचं जमत नाही त्याला विवादी म्हणतात, त्याला विवादी स्वर म्हणतात. तसं देव जेव्हा वादी असतो तेव्हा भक्त संवादी असतो, आणि भक्त जेव्हा वादी असतो तेव्हा देव संवादी असतो, आणि आम्ही मात्र दोघांशीही विवादी असतो. विठ्ठल विठ्ठल. आमचं काम विवादी आहे. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ घाल, पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देव धर्म संगे सकळ, पडिले सकळ, विषयी गोंधळ. अशी आमची स्थिती आहे. पण भगवान आणि त्याचे भक्त या दोघांच्या मध्ये नित्य संवाद असतो. आमचा संवाद वाटतो पण असतो विवाद, वाद असतो. नवरा बायकोंचा संवाद गल्लीत सगळ्याला ऐकायला येतो, नाही का? तेवढ्याच जोरात चालू असतं ते. पती पत्नीचं जरी बोलणं असलं तरी त्यात वादाचा भाग अधिक, संवादाचा भाग कमी. आपल्या बहुतेक बोलण्यामध्ये वाद अधिक असतो आणि संवाद कमी असतो. पण भक्त आणि भगवान यांच्यामधलं नातं असं विलक्षण आहे. त्यांच्यामध्ये वाद असला तरी सुद्धा संवाद असतो. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद.
म्हणून त्यांच्या भांडण्यामध्ये वादामध्ये सुद्धा फार गोडी आहे महाराज. भक्तांच्या नेहमीच्या बोलण्यापेक्षा भक्ताने दिलेल्या शिव्या या मंत्रपुष्पांजली सारख्या वाटतात भगवंताला. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या धुंद झाला तुझा दरबार. काय वाभाडे काढलेत महाराज. पार्लमेंटमध्ये सुद्धा असं कोणी म्हणत नसेल नाही का. राज्य करणाऱ्या पक्षाला विरोधी पक्ष सुद्धा असं म्हणत नसेल की धुंद झाला तुझा दरबार. पण जनावेळी म्हणतात धुंद झाला तुझा दरबार. म्हणून त्या जरी भांडत असल्या तरी सुद्धा त्यामध्ये गोडीच असते. असा देव आणि भक्त यांच्यामध्ये संवाद असतो नेहमी. तसा याही अभंगामध्ये दोघांच्या मध्ये संवाद आहे. कोणता संवाद आहे? कशा संबंधीचा संवाद आहे हा संवाद आहे मागण्या संबंधीचा. परमात्मा पांडुरंगरायाला वाटतं की आपल्या भक्ताने आपल्याला काहीतरी मागावं आणि भक्त म्हणतात की आम्हाला काही मागायचं नाही, आम्हाला काही नको. कारण मागण्याचं काही कारण नाही, मागण्याकरता आमच्याजवळ काही कमी आहे असं नव्हे, तेव्हा तुला मागायचं काय कारण आहे. म्हणून ते नको नको म्हणतात आणि भगवान मागा मागा म्हणून मागे लागलेला आहे. माणसं मागतच असतात, उलट मागण्याकरताच देवाकडे जातात. नाहीतर देवाचा काय उपयोग आहे. जर मागण्याकरता देवाजवळ जायचं नाही तर देवाचा उपयोग काय. लोक म्हणतात कशाला पाहिजे मग देव, मागायचंच नाही तर देवाची गरज काय. अरे आम्हाला दुसरीकडून काही मिळत नाही ते मागावं लागतं म्हणून ते तू उभा आहे तिथं. तुझ्याकडे मागायचं नाही तर मग कोणाला मागायचं. दुसरीकडे मागून मागून थकलो, आता तुझ्यापर्यंत आलो. दुसरीकडे मागितलं म्हणून देव, लोकांना असं वाटतं की देव हा मागण्याकरताच आहे. म्हणून लोक देवाजवळ मागतच असतात. मागण्याची लोकांना सवयच असते. मागू नका म्हणलं तरी मागतात. मागा म्हणल्यावर काय प्रश्न आहे, वाटेल तेवढं मागतील लोक. तसं सर्वसामान्य लोक मागतच असतात बरं का. असं एका सुभाषितकाराने असं म्हणलंय की या मागणाऱ्याचा देवाला सुद्धा एवढा त्रास होतो, मागणाऱ्या लोकांचा, की या मागणाऱ्याच्या त्रासामुळे देव लपून बसलाय. नाहीतर समोर यायला काय हरकत आहे हो आमच्या. त्याला आमच्या पुढे येऊन उभं राहायला काही हरकत आहे का. हा ज्या अर्थी लपून बसलाय त्या अर्थी याला मागणाऱ्याचा तगादा फार मागे असला पाहिजे. ज्याच्या मागे मागणारे जास्त असतात तो मनुष्य आपल्या पोराला सांगतो घरी नाहीत म्हणून सांग, घरी नाहीत म्हणा, सांग त्यांना. तो जसा लपून राहतो घरामध्ये मागणारे जास्त झाल्यावर, त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा मागणाऱ्याला कंटाळून लपून बसलाय. नाहीतर त्याला पुढे यायला काय भीती आहे का कुणाची. मागणाऱ्याच्या भयानं लपलेला आहे. एका सुभाषितकाराने असं म्हणलंय, तृणादपि लघुस्तूला तूलादपीचे याचका वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. तो म्हणतो तृणादपि लघुस्तूला, गवतापेक्षा सुद्धा तूल म्हणजे कापूस हलका आहे आणि त्या कापसापेक्षा सुद्धा याचक हलका आहे. याचक म्हणजे मागणारा, तो त्या कापसापेक्षाही हलका आहे. आता प्रश्न असा आला की मग इतका हलका जर याचक आहे तर याचक त्या वारा तो त्या याचकाला का उडवून नेत नाही. कारण वाऱ्याने गवत उडतं, वाऱ्याने कापूस उडतो आणि मग त्याच्यापेक्षा हलका असणारा याचक का उडत नाही. त्याचं कारण तो कवी म्हणतो, त्या वाऱ्याला अशी भीती वाटते की याला जर मी बरोबर नेलं तर हा मलाच काहीतरी मागेल म्हणून नेत नाही. विठ्ठल विठ्ठल.
मागणाऱ्याची जगतामध्ये कमतरता नाही, पण संत देवाजवळ मागत नाही. भगवान स्वतः त्यांच्याकडे माग माग म्हणून मागे लागतो, पण ते मागत नाही. म्हणून याचं कारण असं आहे की एकतर ते तृप्त आहे. ते देवाला म्हणतात, देवा मागायचं काय कारण आहे? तुझ्या कृपेनं आम्हाला जे पाहिजे ते आधीच मिळालेलं आहे. पती पत्नीमध्ये जर अत्यंत प्रेम असेल तर त्या प्रेमामध्ये पत्नी जर तृप्त असेल तर ती पतीच्या मागे मला अमकं द्या तमकं द्या असा कधीही मागण्याचा आग्रह करून त्याला त्रास देत नाही, त्याचा छळ करीत नाही. आणा 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 असा छळ नाही, तृप्त असते ती. परंतु पतीला असं वाटतं की आपल्या पत्नीने काहीतरी मागावं, कारण प्रेमाच्या संबंधामध्ये मागणं आणि देणं हा व्यवहार नसतो, ते प्रेमाचं प्रकटीकरण असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. म्हणून पती जर मागे लागला, ती म्हणते अहो कशाला मागा? नाही नाही माझी इच्छा आहे बर का. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे वारकऱ्याला कळायचं नाही लग्नाचा वाढदिवस काय ते. त्याला स्वतःचाच माहीत नसतो तर लग्नाचा काय माहीत असतो. शहरातली फॅशन आहे. आज लग्नाचा वाढदिवस आहे, तुला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. काय पाहिजे तुला? तुझ्या मनासारखं, तुझ्या इच्छेला जे येईल ते माग. ती म्हणते काय कमी आहे? साड्याने कपाटाच्या कपाट भरलेली आहे, घरामध्ये फ्रीज आहे, मिक्सर आहे, एअर कंडिशनर आहे, दारापुढे गाडी आहे, दागिने सगळे केलेले आहेत. अजून काय मागायचं काय? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो अलंकार, सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत सो, आनंद निर्मल निर्भर डुलत सोरव सुखल्यालो. आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुखल्यालो सुखल्यालो सर्व. सर्व अलंकार
म्हणून प्रेमाच्या संबंधामध्ये मागणं आणि देणं याचा प्रकार बदलून जातो, नातच बदलून जातं एकदम. देणारा म्हणतो मागा मागा आणि मागणारा मात्र मागे मागे सरकतो. तो मात्र नको 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 असं म्हणतो. इतर व्यवहारामध्ये काय असतं? इतर व्यवहारामध्ये मागणारा जो असतो त्याच्या चेहऱ्यावर आशाळभूतपणा असतो आणि देणारा जो असतो तो उदासीन असतो. दाता असतो उदासीन आणि याचक असतो आशाळभूत. त्याला आशा असते, हा माझ्या पदरात काही टाकेल का, मला देईल का, मागितलेलं मिळेल का, किती मिळेल याचं. म्हणून याचक असतो आशाळभूत आणि दाता असतो उदासीन. तो टाळत असतो, नको नको नको. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, बहुतेक मागणारा हा दात्याच्या सुखाचा विचार करीत नाही. तो स्वतःच्या सुखाचा विचार करतो, दात्याच्या सुखाचा विचार करीत नाही. दुसऱ्याच्या सुखाचा विचार न करणारे असे 8 लोक सांगितलेले आहेत की जे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करीत नाही. राजा, वेश्या, यमश्चाग्नी, तस्करो, बालयाचकौ, पर दुःखम न विजानंती, अष्टमो ग्रामकंटकः. असे 8 लोक आहेत. राजा, वेश्या, यम, अग्नी, तस्कर म्हणजे चोर, बाल म्हणजे लहान मूल आणि याचक. आणि 8वा त्याचा अवतारच लोकांना त्रास देण्याकरता ग्रामकंटक. विशेष अवतारी पुरुष आहे. तेव्हा असे 8 लोक हे कधीही दुसऱ्याच्या सुखाचा विचार करीत नाहीत. या 8च्या यादीमध्ये याचक आहे हे मला सांगायचे. दुपारची वेळ असली, माणसं जेवून खाऊन थोडीशी वामकुक्षी करीत पडलेले असतात. साहेब गेलेले असतात ऑफिसमध्ये, बाईसाहेब झोपलेले असतात. त्या वेळेला काही काही भिकारी येतात बरं का, की काय असं गुप गुप वाजतं बघा ते ढोलकं, असं एक घेऊन त्या कर 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 आवाज येतो. असं अंगावर असा काटा येतो. ते ताट उभे राहतात ते ऐकलं म्हणजे. तव्यावर वीट घासल्यावर कसं होतं तसं ते कर कर घासत. दुपारी भर 12 वाजता शांतता सगळीकडे. अशा वेळेला हे जोरात बॅड ते जे ढोलकं असतं ते म्हणजे काय मृदंग आहे का, गोड वाजतो का, कर्कश नसता. झोप येणं सोडून द्या, आलेली झोप जागेवर राहत नाही. येते कशाची? मग हे काय तुम्हाला झोप चांगली यावी म्हणून वाजवतात काय? नाही, तुम्हाला त्रास व्हावा, हे पीडा टाळण्याकरता लवकर उठावं आणि त्याच्या पदरामध्ये काहीतरी तुकडा टाकावा याच्याकरता आहे, तुमच्या सुखाकरता नाही. तिला तुकडा मिळावा म्हणजे तुम्हाला दुःख झालं तरी चालेल. म्हणून याचक हा दात्याच्या सुखाचा विचार करीत नाही. म्हणून दाता असतो उदासीन आणि याचक असतो आशाळभूत. परंतु प्रेमाच्या संबंधामध्ये हे नातं बदलतं. दाता होतो आशाळभूत आणि याचक होतो उदासीन. दाता म्हणतो मागा मागा, हा यांनी मला काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोक हे मनोरथ. मागण्याची वास चिंतिल्या रोकडे, मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ. चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोक पाहे मुखाकडे.
प्रसिद्ध अभंग आहे. भगवान यांच्या मुखाकडे पाहतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण हे म्हणतात देवा आम्हाला काही नको, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार तृप्त आहे, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही. मग तो म्हणतो पती, तो म्हणतो अगं तुझ्या समाधानाकरता मागू नको, पण माझ्या समाधानाकरता माग. म्हणजे आता समाधान कुणाला झालं? दात्याला समाधान झालं बरं का, आणि मागणाऱ्याची कृपा झाली. दात्यावर मागणाऱ्याची कृपा झाली, नातं बदलून गेलं. दाताच दान मागायला लागला आणि जो याचक आहे तो दान द्यायला लागला, नातं बदललं. दाता मागे दान जाय याचका शरण. दाताच दान मागू लागला आणि याचकाला शरण गेला. असा दोघांच्या मधला त्या प्रेमाच्या याच्यातला संबंध वेगळा झाला एकदम. तसं परमात्मा पांडुरंगराय आपल्या भक्तांनी जे आपल्याला प्रेमसुख दिलेलं आहे, त्या प्रेमसुखातून उतराई होण्याकरता म्हणून त्यांच्या मागे लागतो की काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि हे निरीच्छा असल्यामुळं, तृप्त असल्यामुळं, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया, असे संतुष्ट तृप्त आहे. निरपेक्षम मुनिम शांतम, निरपेक्ष आहे म्हणून त्यांना कशाचीही अपेक्षा नसल्यामुळं ते नको म्हणतात. पण अत्यंत जेव्हा आग्रह होतो, देव फारच मागे लागतो, मागा मागा मागा, तेव्हा म्हणतात, महाराज म्हणतात तू मागा म्हणतोसच आहेस ना, मग पांडुरंगा आम्हाला दे. मनसी काही मागा, मनसी काही मागा, काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. मनसी काही हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. पांडुरंगा पांडुरंगा, मनसी काही मागा. मनसी काही मागा, मनसी काही मागा. भगवान जेव्हा फारच मागे लागले तेव्हा महाराज म्हणाले, तू जर म्हणतोस आहेस तर मागतो काय? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी,
मला हरिदासाच्या घरात जन्माला घाला असं महाराजांनी मागणं मागितलं. तर हरिदासाच्या घरात जन्माला घाला हे काही मागणं झालं? कारण या मागण्यामध्ये आमच्या दृष्टीने 2 चुका आहेत. आमच्या दृष्टीने बरं का 2 चुका आहेत. देव सुद्धा आश्चर्य करीत असेल, मागून मागून काय मागितलं तर हरिदासाच्या घरामध्ये जन्म. काय अडलंय त्या हरिदासाच्या घरामध्ये जन्म घ्यायचं? काय मिळणार आहे तिथं तुम्हाला? त्यांना स्वतःला खायची पंचायत आहे. तुमची भर अजून कशाला तिथे? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर झाके, जाऊ पडती भिके कुत्री घर राखीती. प्रसिद्ध आहे वचन. काय परिस्थिती होती ती. नामदेवरायाला भगवंतानी एकदा विचारलं, केशव कुसे नामयासी, तुझी नांदणूक कैसी? त्या नामदेवराय म्हणाले, आम्हा कायवणे तुमचे निधर्मे दातारा. आम्हाला काय कमी आहे? काही नसलं तरी आम्ही मजेत आहे. आम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरताच नाही. तुमचे धर्मे दातारा, तुमच्या कृपेमुळे आम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? तुला वाटत असेल की आपल्याजवळ पुष्कळ आहे, यांच्याजवळ काही नाही. अरे आमच्याजवळही काही आहे, आणि जे आमच्याजवळ आहे ते तुझ्याजवळ नाही. तुझ्याजवळ काय आणि आमच्याजवळ काय? तुम्हा घरी बोचके लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी. तुम्हा घरी दुर्गदार वंठा, आम्हा घरी 12 वाटा. मोकळा आहे सगळं. कुणीकडून या कुणीकडे जा, मुक्त द्वार. तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. तुमच्या घरी काही असेल तर आमच्याही घरी आहे. नामा म्हणे तुमचे घरी सोने दाम, आम्हा घरी तुमचे नाम. तुमच्या घरी सोनं दाम पुष्कळ असेल, पैसा असेल, सोनं असेल, अलंकार असतील, दागदागिने असतील, कपडे लत्ते असतील, मोठमोठे वाडे असतील, पण आमच्या घरी जे आहे ते तुझ्या घरी नाही. तुझं नाम आमच्या इथं आहे. आमच्यामुळं तू नावाला तरी आहेस. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांच्या घरामध्ये पाहिलं तर काही नाही. व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं, जन्मच घ्यायची हौस आहे ना, मग एखाद्या संपन्न माणसाच्या घरी जन्म घ्या. भोग विलासाची सगळी साधनं आहेत भरपूर. 7 पिढ्याचं साचवून ठेवलंय एका इलेक्शन मध्ये. एवढं गडगंज भरलेलं आहे, तेव्हा त्याच्यासारख्या एखाद्या कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या घरात जन्म घेतला, काही खाण्यापिण्याची पंचायत नाही, चंगळ चालेल नाही का. हरिदासाच्या घरामध्ये काय, पिठाला मीठ नाही, मिठाला पीठ नाही, अशी ज्यांची परिस्थिती, त्यांच्या घरात जन्म कशाला घ्यायचा? सगळ्या बहुतेक संतांचं आपल्याला माहिती आहे काय. तुकाराम महाराजांचं काय, नामदेवरायांचं काय, ज्ञानेश्वर महाराजांचं काय, गोरोबांचं काय, सगळ्यांच्या घरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय होती. मग यांच्या घरामध्ये जन्म मागता हरिदासाच्या घरामध्ये काय विशेष आहे? त्याच्यामध्ये लौकिक दृष्टीनं चूक आहे. त्यांना त्रास, तुम्हाला त्रास. आणि दुसरी पारमार्थिक चूक आहे. पारमार्थिक चूक काय? जन्म मागणं हीच पारमार्थिक चूक आहे. विठ्ठल विठ्ठल. किती भावे फजित, किती भावे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे कुणाचं लक्षण आहे? हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे.
ज्ञानी माणसाला जन्म मृत्यू जरा व्याधी याचं दुःख दिसलं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. आणि तुम्ही असं मागता जन्म. हरिदासाच्या घरात का असे ना आपण उपजवा म्हणता ना, जन्म आहे का नाही? जन्म आलं की त्याच्याबरोबर मरण आहे, आणि जन्म मरण म्हणजे सगळा संसार आहे, आणि संसार म्हणजे सगळं दुःख आहे. तुम्हीच सांगितलेलं आहे, आम्ही सांगत नाही, हे तुम्हीच सांगता. संसार दुःख मूळ कोण? तुम्हीच म्हणता ना, आम्हाला सांगता संसाराचं स्वरूप. म्हणून संसार म्हणजे सगळं दुःख आहे, आणि दुःख मागता. जन्म मागता म्हणजे दुःखच मागता. तुम्हाला जन्माची हौसच असेल तर श्रीमंताच्या घरात जन्मा, बरं. हरिदासाच्या घरामध्ये जन्म मागणं पारमार्थिक दृष्टीनं तर जन्मच मागू नये. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून. अरे हे जन्मदुःख एकदा नाहीस झालं पाहिजे अशी मागणी तुम्ही करता. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करी तसे विनवणी भवबंधनी सोडवाले. भवबंधनातून सोडवा असं तुम्ही म्हणता. भवबंधन म्हणजे काय? जन्म मृत्यू. म्हणून या भवबंधनातून सोडवा अशी मागणी करणारे तुम्ही हरिदासाच्या घरात जन्म मागता. आमच्या दृष्टीने यामध्ये दोन चुका आहेत. मग तरी तुम्ही का मागता? असं आहे, मागण्याचं एक कारण आहे बरं का. काही काही माणसाचे जे जुने संस्कार असतात ना, ते उद्भूत झाले म्हणजे माणसाला आपल्याला ते मिळावं असं वाटतं. काही संस्कार असे असतात की माणसाला जुनं जे असतं ते आपल्याला पुन्हा मिळावं असं वाटतं. जरी चांगलं मिळत असलं तरी सुद्धा. मी माझा नेहमी एक अनुभव सांगत असतो. आम्ही असे एका गावाला सप्ताह करून परतीच्या प्रवासाला निघालो. बरोबर भजनी मंडळी होती काही. सगळ्यांनाच जायचं होतं परत. जिथे कार्यक्रम होता तिथे जाण्या येण्याची त्या काळामध्ये काही सोय नव्हती. तिथून जवळ एक स्टेशन होतं, रेल्वे स्टेशन. त्या रेल्वे स्टेशनवरून त्या रेल्वेने जायचं होतं. रेल्वे होती दुसऱ्या दिवशी दुपारी. आम्ही पोहोचलो तिथे संध्याकाळी. मग त्या स्टेशनवर राहायची आमची व्यवस्था केली. ज्या लोकांनी तो कार्यक्रम केलेला होता त्यांनी त्या स्टेशनच्या गावी ओळखीनी आमची सगळ्या भजनी मंडळीची राहायची अशी व्यवस्था केली. आपल्याला काय मुक्काम करावा लागला. दुसऱ्या दिवशी गाडीला जायचं. दुपारपर्यंत वेळ होता रिकामा. संध्याकाळी तो मालक आला माझ्याकडे. तो म्हणाला, महाराज उद्या गाडी दुपारी 12ला आहे, भरपूर वेळ आहे. तेव्हा माझी आपल्याला प्रार्थना आहे की आमच्या इथे भोजन केल्याशिवाय आपण जाऊ नये. वा, फार चांगली गोष्ट आहे. आम्ही तोच विचार करीत होतो की उद्याचं काय म्हणून. बरं झालं तुम्ही म्हणता तर जेवण करून जा म्हणता. काही हरकत नाही, वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, हरकत नाही. पण सगळ्यांचं झालं पाहिजे. हो हो, मी अगदी व्यवस्थित. आमच्याकडे आचारी इतका उत्तम आहे. परंतु अजून एक विनंती आहे. काय? मला तुम्हाला इच्छा भोजन द्यायचे. इच्छा भोजन. इच्छा भोजन म्हणजे तुम्हाला जे खावं वाटेल ते सांगा. कोणतंही पक्वान्न तुम्हाला जे आवडेल ते. देवाच्या दयेनं आपल्याला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. माझा जो आचारी आहे तो इतका कुशल आहे की म्हणेल तो पदार्थ तुम्हाला उत्कृष्ट करून खाऊ घालेल अशा प्रकारचा आचारी आहे. तेव्हा तुम्हाला इच्छा भोजन द्यायचंय. काय करू दे, बेत काय करू दे. मी त्याला म्हणलं, बाबा मला यातलं काही जास्त कळत नाही, तुम्ही जे खाल ते आम्ही खाऊ. नाही तसं नाही म्हणलं, तुमच्या इच्छेप्रमाणे करायचं, आमच्या नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे. मी म्हणलं, बाबा मला तर काही कळत नाही त्यातलं. मला काही विशेष कोणत्या एका पदार्थाची फार आवड आहे असं काही नाही. पण सध्याचा लोकशाहीचा काळ आहे. माझ्या एकट्याच्या मतावर काय? ही भजनी मंडळी आमच्या बरोबर आलेली बसले होते वर माडीवर सगळे. म्हणलं त्यांचं मत घ्या काय ते. त्या सगळ्यांच्या मताने बहुमताने जे ठरेल ते करा.
सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय ठरेल ते करा. तो गेला त्यांच्याकडे माडीवर. नंतर त्याने हात जोडले. तो म्हणाला, महाराजांनी आपल्याकडे पाठवलंय. म्हणजे कशाला? उद्या आमच्या इथं भोजन करून जायचं. महाराज जेवणार आहेत ना, मग आम्ही त्यांच्या पंक्तीला आहेतच. म्हणाल तसं नाही, बेत काय करायचा ते सांगा, कारण इच्छा भोजन द्यायचंय मला. तुम्हाला जी इच्छा असेल ते सांगा. कोणतं पक्वान्न करायचं, कोणता बेत करायचा, काय करू द्या, तुम्हाला आवडेल ते सांगा. ते म्हणाले, आम्हाला आवडेल ते करणार ना? आम्हाला आवडेल ते करणार ना? हो, तुम्हाला आवडेल ते. मग पिठलं भाकरीचा बेत करा. का? 7 दिवस सप्त्यात रोज गोड खाऊन यांच्या तोंडाला मिठी पडली होती. यांना घरचं आठवलं. घरचं झणझणीत ते हे पिठलं आणि चांगली भाकरी खरपूस भाजलेली, त्याचा सुगंध आता पुन्हा त्यांच्या नाकात दरवळायला लागला. मधला जो काळ गेला त्याच्यामुळं. घरचे जे त्या भाकरीचे जे संस्कार असतात ते माणसं कितीही पक्वान्न खाऊ द्या, ते उद्भूत झाल्याशिवाय राहत नाहीत. तशी त्या सगळ्या भजनी मंडळींना घरची आठवण झाली. तशी तुकाराम महाराजांनाही घरची आठवण झाली. हरिदासाची ये घरी, हरिदासा मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही मागा, मनसी काही मागा. खबर खुमा जय जय खबर खुमाई विठोबार खुमाई, 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 विठोबार खुमाई. जय विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव.
हरिदासाची
बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव भगवंताच्या आग्रहावरून तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं की हरिदासाच्या घरात आम्हाला जन्माला घाल देवा. पण हे म्हणल्याबरोबर तुकाराम महाराजांना शंका आली की कदाचित याला असं वाटेल की यांना मागायचं समजत नाही पण आपल्याला द्यायचं समजू नये का. यांनी काहीही मागितलं एखाद्या वेळेला चुकून माकून, यांना कळत नाही की बा हरिदासाच्या घरामध्ये जन्म घेणं कसं बरोबर नाही, हे यांना कळत नाही. हरिदासाच्या घरात काय आहे प्रत्येक वेळेला मला धावावं लागतं. यांना माहिती नाही तिथला काय त्रास आहे ते, मला माहिती आहे. म्हणून यांना कळत नसलं तर निदान मला तरी कळतं काय द्यावं, म्हणून हा दुसरं काहीतरी देईल. याला अशी सवय आहे की हा मागणाऱ्यांनी जे मागितलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी देत असतो. ध्रुवाने मागितलं बापाच्या मांडीवर बसायचं, त्या इच्छेने तो गेला नाही का. उत्तान चरणच्या बाळा काय ध्रुवपदी चाड, तो वनाला याची लागी जे बैसावे पितयाच्या उत्संगी, परी तो चंद्र सूर्या परिस जगीश लाघ्यू केला. चंद्र सूर्या परिस जगीश लाघ्यू केला. तो बापाच्या मांडीवर बसाय करता म्हणून देवाला प्रसन्न करून घ्यायला गेला, पण भगवंतानी त्याला आढळपद दिलं. उपमन्यू वाटीभर दूध मागण्याकरता म्हणून गेला. मागा दूध दे म्हणितले यासाठी, आघविया क्षीराद्धीची करो निवाटी, उपमन्यू पुढे दूरजटी ठेवली जैसी. यांनी त्याला क्षीराब्धी दिला. वाटीभर दुधाची अपेक्षा घेऊन आला तर त्याला क्षीरसमुद्रच देऊन टाकला. त्यामुळं हा मागणाऱ्यांनी जे मागितलं त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी देतो, अशी याला सवय आहे. त्यामुळं तसंच हा आपल्याला दुसरं काहीतरी देईल. म्हणून महाराज म्हणतात हेची दे का. हेची म्हणजे दुसरं चालणार नाही. आग्रह अवधारणा आहे, अवधारणा आग्रहपूर्वक मागणं आहे. हेची दे का, चकारात्मक भाषा म्हणतात ह्याला. हेच दिलं पाहिजे, दुसरं चालणार नाही. कारण तुला सवय आहे दुसरं तिसरं द्यायची. चाळविले एके रिद्धी सिद्धीवरी, चाळविले एके रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नव्हे देवा.
कळविले एक सिद्धीवरी कैसा मी भिकारी नव्हे देवा. संत जे मागतात ते निर्धाराने मागतात. बहुतेक त्यांच्या अभंगाची मागणीपर जे अभंग आहेत ते आपण पहा, त्याच्यामध्ये अशी आग्रहाची भूमिका आहे. हे चिदान दे का देव, हे चित मागणे ते तुझ प्रती, हे चित देशील तरी पाहे पांडुरंगा. हे चित प्रत्येक ठिकाणी चकारात्मक भाषा आहे. म्हणून असं जे मागतात ते आग्रहाने मागतात का? ज्यांचं मागणं विवेकपूर्ण असतं त्यांचं मागणं निश्चयात्मक असतं. ज्यांचं मागणं विचार न करून करता केलेलं असतं, विचार न करता केलेलं असतं, त्यांचं मागणं डळमळीत असतं. विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी असं म्हणलंय की विचारी माणसं हे निश्चितार्था प्राप्त झाल्या वाचून थांबत नाही. न निश्चितार्थात विरमंती धीरा. धीर म्हणजे शहाणे पुरुष. धीर शब्दाचा तिथला अर्थ बुद्धिमान असा आहे. बुद्धिमान माणसं ही न निश्चितार्थात विरमंती, निश्चित जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त झाल्याशिवाय थांबत नाहीत. म्हणजे तेच मिळवतात, दुसरं नाही. असं शहाण्या माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे. तसं संत म्हणतात आमचं निश्चित आहे मागणं, हे चित. आम्हाला हरिदासाच्या घरातच जन्म पाहिजे, तू दुसरं तिसरं काही देशील तर चालणार नाही. इंद्रपद दिलं तरी आम्हाला नको, नाही चालणार आम्हाला. स्वर्गाचं राज्य दिलं तरी नको, पृथ्वीचा तर प्रश्नच नाही. अरे वैकुंठ सुद्धा आम्ही स्वीकारायला तयार नाही हरिदासाच्या घरापुढे. त्यामुळे आम्हाला तो नको, वैकुंठीचा वास नको, आम्हाला चालणार नाही ते सुद्धा. म्हणून हे चित आहे का, त्यांचं मागणं हे निश्चयात्मक असतं, नाही तर डळमळीत असतं. उदाहरणं पुष्कळ आहेत, पण आपली वेळ संपत आली त्यामुळे थोडक्यात आपल्याला विषय सांगून संपवायचं, दृष्टांत जास्त द्यायचे नाही. तेव्हा असं निश्चित म्हणून महाराज म्हणतात की देवा आम्हाला हेच दे. भगवान म्हणाला ठीक आहे, तुमची इच्छाच आहे ना हरिदासाच्या घरामध्ये जन्म घ्यायची, मग एकदा घेऊन बघा कधीतरी एकदा. काही काही लोकांना चेंज पाहिजे असतो, चेंज, बदल. सध्या जे आहे त्याच्यापैकी काहीतरी बदल, नाही का. शहरातल्या लोकांना असं वाटतं की आपण कधीतरी खेड्यात जावं, तिथलं काय सुख आहे ते बघावं. खेड्यातल्या लोकांना वाटतं आपण कधीतरी मुंबईला जावं, मुंबईत काय आहे ते बघावं. म्हणजे असाच ना त्यांच्या नेहमीच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळ्या जीवनाचा अनुभव घ्यावा असं त्यांना वाटत असतं, नाही का. स्वभाव आहे माणसाचा हा, त्याला बदल पाहिजे असतो वेगवेगळ्या प्रकारचा, एकच एक चालत नाही, बदल. तसं तुम्हाला बदल म्हणून जर पाहिजे असेल हरिदासाच्या घरामध्ये जन्म, तर घ्या एखादा जन्म, काय हरकत आहे. येऊन बघा काय नमुना असतो त्याचा. ते माणसं आम्हाला भेटतात, ते म्हणतात महाराज हे इतके लोक वारीला जातात बरं का, आम्हाला सुद्धा एकदा वारी करायची आहे. एकदा. आणि वारीला एकदा असतं काय? जी वारंवार केली जाती ती वारी. एकदा म्हणजे वारी नाही, एकदा म्हणजे हौस झाली, त्याला वारी म्हणत नाही. हौसेने येणं गोष्ट वेगळी आहे, पण एकदा वारी करायची म्हणजे त्यांना बदल पाहिजे असतो. त्यांच्या रोजच्या धावपळीतून हा काहीतरी वेगळा आनंदाचा प्रकार आहे. एकदा याचाही अनुभव घ्यावा, काय आहे पंढरीची वारी म्हणजे काय प्रकार आहे. एकदा आम्हाला माऊलीच्या सोहळ्याबरोबर यायचं, एकदा. अशी माणसं असतात. तसं तुम्हाला जर हरिदासाच्या घरचा काय अनुभव आहे हे पाहायचं असेल तर एकदा जन्म घ्या. महाराज म्हणतात एकदा नाही, मज उपजवा जन्मांतरी अनेक जन्म. काय
अनेक ठिकाणी अशी प्रार्थना केलेली आहे की एकदा नव्हे घेईन जन्मांतरे हेची करावया खरे, अनेक जन्म घेईन. नामदेवरायांनी असं म्हणलंय. हा हेची मज घडो जन्म जन्मांतरी, हेची मज घडो जन्म जन्मांतरी. हेची मज घडो जन्म जन्मांतर, हेची नाही तुझे मागणे श्री हरी नाही तुझे, हेची मजा घडो जन्म जन्मांतरी, हेची मजा घडो जन्म जन्मांतरी. जन्म जन्मांतरी जन्म जन्मांतर. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. कल्पवरी गर्भवास होऊ द्या, काही हरकत नाही. म्हणून हरिदासाच्या घरात जन्म एकदा नव्हे, आम्हाला पुन्हा 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 पाहिजे. तेव्हा देवा तुला तर आम्हाला खरोखरच काही द्यायचं असेल तर असा वारंवार आम्हाला हरिदासाच्या घरामध्ये जन्म दे. तुझ्या आग्रहामुळे आम्ही हे मागतो. बरं, हरिदासाच्या घरात जन्म मिळाला तरी सुद्धा काय झालं विशेष? हरिदासाच्या घरात जन्म मिळाला आणि त्या हरिदासाबद्दल जर प्रेम नसेल, आदर नसेल, तर हरिदासाच्या घरात जन्म घेऊन काय उपयोग? हरिदासाच्या घरामध्ये जन्म घेणारे सगळे काही त्या हरिदासाच्या रंगात रंगतात असं थोडंच आहे. जसं राक्षसाच्या कुळात हरिदास जन्मतात, तसं काही वेळेला हरिदासाच्या कुळातही राक्षस जन्मतात. वगैरे काय कमी अधिकारी, कुलस्थ ऋषीच्या कुळातले, कुळ काय लहान होतं त्यांचं, ऋषीच्या कुळात जन्माला आलेले ब्राह्मण, आणि काय केला उद्योग आयुष्यभर, तर दुसऱ्याची बायको पळवून आली ना आपलं सगळं कुळ खड्ड्यात घातलं. हा उद्योग केला. कुळ कोणतं? कुलस्थ ऋषीचं कुळ, एवढं मोठं कुळ त्यांचं. परंतु एवढं मोठं कुळ असूनही का उपयोग आहे? म्हणून हरिदासाच्या कुळात जन्म घेतला आणि जर हरिदासाबद्दल प्रेम नसलं तर तो जन्म वाया जाईल. म्हणून महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितलं संतालोटाने. संतालोटांग
मनसे लोटांगण संता लोटांगण संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. महाराज म्हणतात देवा त्यांना लोटांगणी जाताना म्हणजे त्यांच्या पुढे नम्र होताना मला लाज वाटू देऊ नको. माणसाला स्वतःचा अभिमान असला म्हणजे त्याला दुसऱ्याला नमस्कार करायची सुद्धा लाज वाटते. हो, आम्ही आमचा मोठेपणा का सोडावा. लोकांना असं वाटतं दुसऱ्यांना नमस्कार केला की आपण लहान होतो. चुकीची कल्पना आहे. दुसऱ्याला नमस्कार करण्याने आपण लहान होत नाही, दुसऱ्याला नमस्कार करण्याने आपण मोठे होतो. विठ्ठल विठ्ठल. पण लोकांच्या ठिकाणी अभिमान असतो बरं का. संतांच्या जवळ जाण्यामध्ये दोन गोष्टी प्रतिकूल असतात. एक अविश्वास आणि एक अनम्रता. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहित आहे महाराजांचा प्रसिद्ध अभंग, त्यात त्यांनी ह्या दोन गोष्टी नसल्या पाहिजेत सांगितले. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झाल. विश्वास आणि सर्व भावे दास म्हणजे नम्रता, अशा दोन गोष्टी. जर अनम्रता आणि अविश्वास या दोन गोष्टी जर आल्या तर त्या संतांच्या जवळ जाण्याला प्रतिबंधक होतात. म्हणून महाराज म्हणतात देवा तो दोष माझा काढून टाक. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. लाज न वाटली पाहिजे. माणसाला असं असतं अभिमानामुळं, अज्ञानामुळं, अविश्वासामुळं, गर्वामुळं, अनेक गोष्टीमुळं आपल्या हिताचं कोण आहे आणि त्यांच्या शरण जाण्यामुळं आपल्याला काय प्राप्त होणार आहे याचं ज्ञान नसतं. म्हणून माणसं ताठ वाचतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय लवो नेणती कैसे आकिवा लोहाचे, खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी. असे ताठ असतात माणसं महाराज. लाटणे ऐसा न लवे. हो, पाथरू तेवी ते असा तो लाटणं जसं लवत नाही त्याप्रमाणे.
आटिवा लोहाचे खांब, जसे अजून काय म्हणायला पाहिजे, ओतीव लोखंडाचे खांब असतात त्याप्रमाणे ते जसं लवत नाही तसं. खरं म्हणजे योग्यता कमी पण ताठपणा जास्त. फार मोठी माणसं असतात तया विनयो हेची संपत्ती, त्यांच्याजवळ विनय हीच त्यांची संपत्ती असते. आणि जे फार लहान माणसं असतात त्यांना ताठपणा जास्त असतो. हायब्रिड संतती असते. हायब्रिड म्हणजे भलता अर्थ घेऊ नका बरं का. हायब्रिड म्हणजे हायब्रिडचे जसं असतं ज्वारीचं हायब्रिडचं जात जशी आहे तशी, उंची कमी पण ताठ फार. हे आमचे जुने जे आहेत ज्वारीचे प्रकार, वराडी, टाळकी, मालदांडी वगैरे वगैरे, हे जे आहे हे उंच वाढतात, दाणे अगदी मोत्यासारखे, रुचकर खायला, टिकाऊ. आणि त्याचं जे चारा असतो तो चारा सुद्धा बैल आवडीनं खातात. त्याची क्वालिटी खराब. हे हायब्रिड 3 महिने झालं तर त्याचं पीठ होतं नुसतं, खायला चव नाही, त्याच्या त्या ताटाला जनावर बैल तोंड लावत नाही असं त्याचा चारा. परंतु ताठपणा फार, भरलं तरी कणीस वाकत नाही. आमच्या ज्वारीचं कणीस भरलं तर असं वाकतं, हे भरलं तरी वाकत नाही, असं ताठ असतं. तसं उंची कमी पण अभिमान जास्त, अशी पिढी असते महाराज. बापाला सुद्धा हल्ली नमस्कार करत नाही, टाटा, नुसता असा हात हलवून. रामदास स्वामींनी म्हणलं एका हाताने नमस्कार का, मूर्खाची जी यादी दिली त्याच्यात एका हाताने नमस्कार करणाऱ्याची यादीत नाव आहे त्या. पण आता सध्या पद्धतच आहे अशी, नमस्कार असा कोणी करतच नाही. बस एका हाताने, दुसऱ्या हातावरनं बहुतेक वारं गेलेलं असतं. महाराज विनोदाने म्हणायचे, जो बापाशी बाप न म्हणे तो महाराजाशी काय जाणे. बापाला बाप म्हणत नाही, त्याला नमस्कार करत नाही, साधूला दुसऱ्याला काय करणार आहे तो. तशी माणसं अनम्रतेमुळं मोठ्या सुखापासून, मोठ्या लाभापासून वंचित राहतात. म्हणून महाराज म्हणतात, संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे. मनुष्याच्या ठिकाणी नम्रता जी येते ती 2 कारणामुळे येत असते. कोणती 2 कारणं? एक दीनतेमुळे नम्रता येत असते आणि एक लीनतेमुळे नम्रता येते. दीनता आणि लीनता असे 2 प्रकारे. याच्यामध्ये थोडा फरक आहे, एकच नाही. दीनता वेगळी आणि लीनता वेगळी. दीनता काय? दीनतेमध्ये असं आहे की दीनता मध्ये परतंत्रता आहे आणि लीनतेमध्ये स्वतंत्रता आहे. हा दोघांमधला फरक आहे. दीन मनुष्य केव्हा होतो? परिस्थितीमुळं त्याला तसं नम्र व्हायला लावलेलं असतं तेव्हा तो दीन होतो. पोटात रोग झाला म्हणजे डॉक्टर पुढे हात जोडतो, डॉक्टर साहेब कसंही करा बघा, हो मला याच्यातून वाटतं, उपकार कधी फिटणार नाहीत तुमचे. काही पैशाचं काम पडलं, कोणातरी धनिकाजवळ म्हणा, बँकेच्या मॅनेजर जवळ म्हणा जातो, हात जोडतो, डोकं ठेवतो खाली वाकून, साहेब एवढं काम करा बाबा आमचं, कसंही करा, हो माझ्या कातड्याचे जोडे करून घालीन तुम्हाला. नंतर जोडा काढतो ही गोष्ट वेगळी, पण त्या वेळेला तरी म्हणतो निदान किंवा हो नम्र होतो अगदी. का? परिस्थितीने त्याला नम्र व्हायला लावलेला आहे, तो दीन झालेला आहे. म्हणून दीनतेमध्ये परतंत्रता आहे आणि लीन स्वतंत्रता आहे. आपल्या मनाने यांच्या समोर नम्र होण्यात माझं कल्याण आहे अशा भावनेने जो स्वतःहून नम्र होतो त्याला म्हणायचं की लीनता. अशी लीनता असते. त्या लीनतेमध्ये आणि दीनतेमध्ये पुन्हा अजून प्रकार आहेत. दीनता जी असते त्या दीनतेमध्ये 3 प्रकार आहेत.
आणि लीनतेमध्ये दोन प्रकार आहेत. लीनतेमध्ये कोणते दोन प्रकार आहेत? लीनतेमध्ये असं आहे की एक सफलता प्राप्तीपूर्व लीनता आणि एक सफलता प्राप्त्युत्तर लीनता, असे लीनतेमध्ये दोन प्रकार. सफलता प्राप्तीपूर्व म्हणजे आपलं ज्याच्यासाठी आपण लीन होतो ते कार्य होण्याच्या आधीची लीनता. संतांच्या पासून जो बोध प्राप्त व्हायचा, तो बोध मिळावा याच्यासाठी जे त्यांच्या समोर लीन होणं, ती सफलता प्राप्तीपूर्व लीनता आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकोळ. मग तेही अपेक्षिता आपुले, मग तेही सांगतील कुशले वगैरे पुढचा भाग आहे. पण त्याच्यासाठी आधी नम्र जे होणं आहे, ही जी लीनता आहे, ही लीनता सफलता प्राप्तीपूर्व लीनता आहे. आणि त्यांनी बोध दिल्यानंतर, याला ज्ञान झाल्यानंतर नंतर सुद्धा संतांच्या ठिकाणी नम्र राहिलं पाहिजे. या वदायुस्त्रयो वंद्या वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञान प्रसिद्ध्यर्थम कृतघ्नत्वापनुक्तये. पुन्हा का नम्र राहिलं पाहिजे? कृतघ्नतेचा दोष येऊ नये याच्यासाठी त्यांनी पुन्हा नम्र राहिलं पाहिजे. याला म्हणतात सफलता प्राप्त्युत्तर लीनता. विठ्ठल दीनतेत तीन प्रकार आहेत. पुन्हा दीनतेमुळेही मनुष्य नम्र होतो आणि लीनतेमुळेही होतो, पण दोन्ही मधला भेद आहे. दीनतेत कोणते प्रकार आहेत? एक दुःख निवारणार्थ दीनता, एक सुखप्राप्त्यर्थ दीनता आणि एक दांभिक दीनता, असे दीनतेमध्ये तीन प्रकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काहीतरी मिळायचं असलं म्हणजे मनुष्य हात जोडतो. पैसा मिळायचा असला, काय अजून काही दुसऱ्या गोष्टी, सत्ता असेल, खुर्ची असेल, पैसा असेल, मान सन्मान असेल, आपल्याला बा लग्न झालं नसेल, पोरगी मिळावी तरी सुद्धा चांगला वागतो तेवढ्या काळापुरता, नम्र असतो त्यावेळेला. असं आपल्याला दिसतं जगतामध्ये चाललेला प्रकार. म्हणून काही गोष्टी सुखप्राप्त्यर्थ आहेत आणि काही दुःख निवारणार्थ. जसं मी सांगितलं, डॉक्टरकडे जातो, दुःख झालेलं असतं, त्याच्यासाठी परिस्थितीमुळे दीन झालेला असतो तो, म्हणून दुःख निवारणार्थ दीनता एक आहे. आणि एक दीनता आहे दांभिक, उगी लोकांना दाखवण्यापुरता की हा मनुष्य फार चांगला बरं का, हात जोडून उभा असतो, पण आतून कोल्हा असतो. दिसायला वर दाखवायपुरता. तेवढा पुढे गेला मनुष्य निघून, ही पिढा इथं कशाला आली म्हणणारच पुन्हा, त्याला नाव ठेवणारच. म्हणून हे जी नम्रता आहे ही दांभिक नम्रता आहे. संतांच्या बाबतीमध्ये दीनता असू नये. काही वेळेला दीन आणि लीन हे शब्द सारखे अर्थाने वापरतात बरं का. दीन व्हावं याचा सुद्धा अर्थ स्वतःला तुच्छ समजावा असा आहे, समजून तसं वागावं, त्याला दीन असं म्हणलंय. परंतु जर फरक करायचा झाला तर थोडासा असा फरक आहे दोघांच्या मध्ये. म्हणून संतांच्या ठिकाणी दीनतेमुळं नम्रता नको, त्यांच्याजवळ लीनतेमुळं नम्रता पाहिजे. महाराज म्हणतात, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आणि असं जर देवा झालं तर आम्ही काय करू ते चौथ्या चरणात सांगतात.
ग. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाची रंगी. हरिदासाच्या घरात जन्म जरी झाला तरी देवा हरिदासाच्या घरातला जो रंग आहे, जो तुझ्या भक्तिप्रेमाचा आनंद आहे, तो भोगण्याकरता आम्हाला अंगी शक्ती दे. कारण अंगी शक्ती असेल तरच आमच्याकडून भक्ती होईल, नाहीतर काय होणार. शरीर नुसता जन्म मिळाला आणि शक्ती नसली तर कथेची सामुग्री देह अवसानावरी. देह अवसानावर असेल तर हात धड असतील तर आम्ही टाळ्या वाजवून भजन करू, पाय धड असतील तर आम्ही वारी करू, डोळे असतील तर देवाचं रूप पाहू, बोलता येत असेल तर आम्ही देवाचं नामस्मरण करू, कान असतील तर कीर्तन ऐकू. म्हणजे हे जर नसेल, धड नसेल तर आम्ही कशी तुझी भक्ती करणार. म्हणून त्याकरता आम्हाला अंगी शक्ती दे. पण अंगी याचा अर्थ फक्त इंद्रियामध्ये, बाह्य इंद्रियामध्ये नव्हे. दोन प्रकारची अंगी शक्ती असते. एक बाह्य इंद्रियाची शक्ती असते आणि एक मनाची शक्ती असते. काही वेळेला इंद्रियाची शक्ती चांगली असते पण मनाची शक्ती नसते. चांगले धडधाकट असतात पण टाळ्या सुद्धा वाजवत नाहीत महाराज. बुवा ओरडून ओरडून थकून जातो, टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. हे असे उपकारा करता बसल्यासारखं बसतात. नाही, इथं मी दाखवत नाही नमुना तुम्हाला, पण असतात जगात बाहेर असे लोक बरं की कीर्तनाला येतात पण भजन करत नाहीत, सत्याला जातात पण एकाही कार्यक्रमाला फक्त जेवणाच्या सोडून हजर राहतील. म्हणजे नुसती शरीराची शक्ती उपयोगाची नाही, मनाची शक्ती लागते. भजन करायला सुद्धा माणसं लाजतात महाराज. मी नेहमी सांगत असतो उदाहरण. शहरातली मुलं त्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये बँडच्या तालावर कसल्या कमरा लटकोईत हिजड्यासारखं नाचतात. लाज वाटत नाही त्याची. हो, उलट कौतुक त्याचं. पैसे ओवाळून टाकतात त्यांच्यावरून. हो, आणि दिंडीमध्ये भजनामध्ये टाळ घेऊन नाचायला काय पाप लागले ना, पण त्याची लाज वाटते आणि हे करायला लाज वाटत नाही. हे पुण्य करायला माणसाला लाज वाटते आणि पाप करायला वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनाची शक्ती लागत असते. महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी. तेव्हा तू शक्ती दे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. जकी नामदेवराय म्हणाले आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचू. तो जो आनंद आहे अपूर्व आनंद आहे. योग्यांना सुद्धा प्राप्त होणार नाही. मुक्तांना सुद्धा ज्या आनंदाचा लोभ व्हावा असा हा अपूर्व आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. शक्ती देईनाचे रंगी म्हणसी काही नाता. हेची देगा पांडुरंगा ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर महाबुद्धी. बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव. ज्ञानेश्वर बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव. एकच गोष्ट सांगायची आणि आपली सेवा संपवायची. प्रश्न आपण सुरुवातीला उपस्थित केला होता त्याचं उत्तर देतो आणि संपवतो.
प्रश्न असा उपस्थित केला होता की ह्या मागण्यामध्ये दोन चुका आहेत, एक लौकिक आणि एक पारमार्थिक. आपल्या दृष्टीनं आहेत पण संतांच्या दृष्टीनं नाही. मज उपजवा जन्मांतरी असं म्हणतात. हे मागण्याची गरज आहे का हो? खरं म्हणजे जन्मच जर नुसता मागायचा असता तर जन्म हा मागून मिळत असतो का सहज मिळतच असतो? तुम्ही असंच वागत राहा, जन्म मिळतच राहील, त्याला मागायची काय गरज आहे? असंच कर्म करीत राहा आणि तुम्हाला जन्म मिळतच राहील. जन्म तुम्हाला आम्हाला काय मागून मिळालाय का हा जन्म? नाही, मिळाला. झालं कसा मिळाला कुणाला नाही, मिळाला ही गोष्ट खरी. काहीतरी आपण कर्म मागच्या जन्मी केला असेल, सम झाला असेल, काय झाला असेल, सात्विकच्या भाग त्याच्यामध्ये जास्त असेल, काय त्या असा आपल्याला मानव देह मिळाला, काकतालीय न्यायाने मिळाला म्हणा, कर्मामुळे मिळाला म्हणा, कशामुळे मिळाला. कर्म करीत राहा, जन्म मिळत राहील, मागायची काही आवश्यकता नाही. व मागतात त्या अर्थी ज्यांना जन्म मिळत नाही ते मागत असतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांना स्वतःला जन्म नाही, जन्म मृत्यूच्या पलीकडे पोहोचलेले, म्हणून त्यांना जन्म मागून घ्यावा लागतो देवाच्या पासून. आम्हाला हरिदासाच्या घरात जन्माला घाल असं म्हणावं लागतं. तुम्ही म्हणता लौकिक दृष्ट्या चूक आहे, हरिदासाच्या घरात खाय प्यायची पंचायत आहे. तुमच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीनं नाही. ते म्हणतात अरे भगवान तिथे नांदत असतो लक्ष्मी सहित, चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. त्यांच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी सहित लक्ष्मी कामारी काम करत असते, सेवा करीत असते. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानितिर्मतिर्मम. काय कमतरता आहे? भक्ताच्या घरामध्ये या गोष्टीला कोणत्या तुमच्या बाह्य दृष्टीला तुम्हाला असं वाटतं? कधी दारिद्र्याची तक्रार आहे का त्यांनी केली का? कधी तुमच्यापर्यंत आली का? कधी? अरे देव स्वतः मागा म्हणून माग लागलेला असताना सुद्धा हे मागायला तयार नाहीत अशी स्थिती असून. कारण का? त्यांना त्याचं वैयर्थ कळलेलं होतं. शेवटी काय आहे, लौकिक गोष्टी तरी कशा करता पाहिजेत माणसाला? सुखा करताच पाहिजेत ना. मग ते सुख त्यांना परिपूर्ण होतं ना. त्यांचं सुख परतंत्र सुख नव्हतं जे विषयावर अवलंबून आहे. त्यांचं स्वतंत्र सुख होतं आणि ते अमाप होतं, त्याला मर्यादा नाही असं सुख होतं. सुखाच्या लाटावर नुसते तरंगत होते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अशा आनंदामध्ये असणारे, सुखाने परिपूर्ण असणारे असे संत होते. म्हणून संतांच्या जवळ सुखाला कमतरता नव्हती. लौकिक दृष्टीने तुम्ही काही म्हणत असाल तरी सुख कमी नाही. आणि जन्माचं त्यांना भय नव्हतं. जन्माचं भय कुणाला असतं? जन्माचं भय मुमुक्षूला असतं. जन्माचं दुःख विषयी पामर्यांना असतं. जीवाला जन्माचं दुःख असतं, मुमुक्षूला जन्माचं भय असतं. जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याचा जन्म बाधित झालेला असतो आणि जो विदेहमुक्त पुरुष आहे त्याचा जन्म कल्पित असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात भय नाही जन्म घेता मोक्ष तुका म्हण सत्ता करून कटसे
हरिदासाच्या घरामध्ये जन्म घेण्यामध्ये काय लाभ आहे हे बाह्य दृष्टीच्या माणसाला कळणार नाही. ज्याने तो आनंद भोगलेला असेल, त्याची ज्यांना पूर्ण कल्पना असेल, तेच म्हणणार की आम्हाला देवा हरिदासाच्या घरात जन्माला घाल. दिसायला गोष्ट साधी वाटते, पण असायला महत्व असतं त्याचं. अजून एक गोष्ट सांगतो, अनुभव 2 मिनिटात. असं तर एकाच्या घरी मुक्काम पडला. तो एक गृहस्थ श्रीमंत होता योगायोगाने. याचा अर्थ नेहमी श्रीमंताच्या घरीच मुक्काम असतो असं समजायचं कारण नाही. आम्ही झोपडीतही राहतो, अगदी रस्त्यावर झाडाखाली सुद्धा झोपलेले आहेत. तसं काही तुम्ही काळजी करायचं कारण नाही, बरं का. पण योगायोगाने होता मुक्काम. तो आला, तो म्हणाला, महाराज बरं झालं, भाग्य आहे आमचं की तुमच्यासारख्या, त्यांचं म्हणणं सांगतो, माझं नाही, त्याचं काय, साधू माणसं आली घरी. आनंद, भाविक माणसाला आनंद होतो. आम्हाला आनंद झाला. आपल्याला काही भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा, कोणत्या गोष्टीची गरज असेल तुम्हाला, ती वस्तू मी तुम्हाला आणून देईन. म्हणलं आम्हाला काही नको. नाही म्हणणार, तो विचार करून सांगा. मी ज्या खोलीत थांबलेला होतो हॉलमध्ये वरच्या, तिथे अशी काही कपाटं होती, काचेची, काच लावलेली अशी कपाट. त्या कपाटामध्ये, एका कपाटामध्ये जुनी पुस्तकं होती, पिवळी पडलेली, वरचे कागद फाटलेले, अशी जुनी पुस्तक. पुस्तक म्हणले की जरा आम्हाला कुतूहल असतं, काय आहे काय नाही. जवळ जाऊन बघितलं काय आहे. तर ते अशी वेदांतावरची अत्यंत दुर्लभ असणारी अशी पुस्तकं तिथं त्या कपाटामध्ये ठेवलेली होती. मला वाटलं ही पुस्तकं अशा स्थितीमध्ये, पानं फाटलेली, जुनी झालेली, त्याला काही दुराळा बसलेला, जाळं झालेली, यांना काही या पुस्तकाची बरेच दिवसात कोणी हात लावलेला दिसत नाही. त्याला काही उपयोग नाही. या माणसाला स्वतःच्या उद्योगधंद्यात एवढा मग्न आहे की याला ते उघडून बघायला फुरसत नाही, त्याची आवड नाही, त्याची इच्छा नाही. तो जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणला, महाराज ठरवलं का काय पाहिजे ते? मी म्हणलं हो ठरवलं. काय? या पुस्तकांचा तुम्हाला उपयोग दिसत नाही. काही नाही म्हणला, पोत्यात घालून नदीतच फेकून देणार आहे, कारण रद्दी सुद्धा होत नाही त्याची. पानं पुडी बांधायच्याही कामाचे नाही, तितके जुने झालेले, तेव्हा नदीतच टाकून देणार आहे. मी म्हटलं मग त्यातली 2 पुस्तकं मला दे. म्हणाला पुस्तकात काय महाराज, त्या पुस्तकात काय पडलंय? दुसरं काहीतरी चांगलं मागा. त्याच्यात काय, जुनी झालेली पुस्तकं, फाटायला आलेली, ह्याच्यामध्ये काय? म्हणजे त्याच्या दृष्टीनं त्यात काही किंमत नव्हती. पण मी म्हणलं काय आहे सांगू का? तू ज्याच्यामुळं आमच्या पाया पडतोस ते त्याच्यात आहे. विठ्ठल 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 इंद्रचंद्राधिक ज्यामुळं लोटांगण घालतात ते हरिदासाच्या घरात आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, हरिदासाची घरी मज उपजवा